लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वितरणामध्ये 1500 रुपयेच का आले, 3000 रुपये का जमा झाले नाहीत? हा हप्ता आम्हाला 3000 रुपये येणार होता, सर्वत्र माहिती होती. तुम्ही देखील बोलला की 3000 रुपये येतील, मग 1500 रुपयेच का आले? आमचे अजून 1500 रुपये कुठे गेले? असाच प्रश्न राज्यातील सर्व महिला विचारत आहेत. कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण आता सुरू आहे. लक्षात घ्या, वितरण अजून सुरू आहे. कारण अनेक महिला आता परत कमेंट करतील की अजून आम्हाला पैसेच आले नाहीत, 1500 आले नाहीत, तर तुम्ही 3000 रुपयाचं का सांगताय? तर 3 दिवस वितरण चालणार आहे. आपण आधी देखील या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ केली आहे. वितरण कुठे किती टप्प्यामध्ये पार पडणार आहे, तर आज, उद्या आणि अजून 1-2 दिवस या योजनेअंतर्गत वितरणाची प्रक्रिया पार पडेल आणि सर्व 1,77,00,000 महिला ज्या अटी आणि निकषांमध्ये पात्र आहेत, ज्यांनी त्यांची योग्य पद्धतीने ई-केवायसी केलेली आहे, त्या सर्व महिलांना योजनेचे पैसे जमा होणार आहेत. कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नका. पण हे 1500 रुपये का येत आहेत, हे 3000 रुपये का येत नाही आहेत, असाच प्रश्न राज्यातील सर्व महिलांना सध्या पडलेला आहे. चला या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या व्हिडिओ शेअर करून, आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून करतो. तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे वितरण फक्त मार्च महिन्याचे झालेले आहे. लक्षात घ्या, आता जो हप्ता जमा होत आहे हे केवळ मार्च महिन्याचे पैसे आहेत आणि त्यामुळे साहजिकपणे 1500 रुपये जमा होत आहेत, कारण 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित आलेले नाहीत. आता तुम्ही म्हणाल की एप्रिल महिना संपून गेलेला आहे, मार्च महिना संपलेला आहे, मग आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार? लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण एक गोष्ट पाहिलेली आहे की वितरणामध्ये मागील 5-6 महिन्यांपासून काय होत आहे की वितरण हे ज्या महिन्याचा हप्ता आहे तो पुढील महिना संपताना खात्यावरती जमा होतो. मार्च महिन्यामध्ये ते खूप जास्त प्रमाणामध्ये लांबले. मार्च महिन्याचा हप्ता आता 12 मे रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे, कारण लाडकी बहीण योजना 2026-27 मध्ये एका नवीन लेख शीर्षकाखाली काम करणार आहे, ज्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना जे पैसे द्यायचे आहेत ते पैसे प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेच्या आधी संबंधित विभागाने महिला व बाल विकास विभागाला द्यायचे, ज्यामध्ये आदिवासी विकास विभाग असेल, जनरल विभाग असेल आणि इतर जे काही विभाग असतील, तर त्या विभागाने 10 तारखेच्या आधी महिला व बाल विकास विभागाला तो जो काही निधी असेल तो निधी द्यायचा आणि त्यानंतर महिला व बाल विकास विभागाने 15 तारखेच्या आधी संबंधित सर्व महिला ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यावरती हप्त्याचे वितरण करायचे. अशा पद्धतीने लाडकी बहीण योजना 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये कार्यरत राहणार आहे. आणि मग त्याच पद्धतीने वितरण करण्यासाठी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता आपण पाहिलं की मार्च महिन्याचा हप्ता वितरित होण्यासाठी खूप जास्त दिवस लागले आणि म्हणूनच मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांच्या हप्त्यांचे एकत्रित वितरण होईल अशी आशा सर्व लाडक्या बहिणींना होती आणि अशी सर्व माध्यमांनी देखील सांगितलं होतं. काही माध्यमांनी तर 4500 रुपये एकत्रित येतील असे देखील बोललं, कारण मे महिन्याच्या देखील हप्त्याचे वितरण याच महिन्यामध्ये होईल असे सांगितले. तसे काही होणार नाही, परंतु लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता देखील याच महिन्यामध्ये मिळणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारे घाबरून जाऊ नका. आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील येत्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना आता वेगळ्या पद्धतीने काम करत आहे. यावेळी कोणत्याही प्रकारचा GR देखील आला नाही. जे आपण सातत्याने बोललो होतो की GR काय येतो, तर GR येत होता जेव्हा लाडकी बहीण योजनेच्या महिला व बाल विकास विभागाला जो समाज कल्याण विभाग आहे किंवा सामाजिक न्याय विभाग आहे, तो जो काही निधी कमी पडतोय तो निधी द्यायचा आणि त्यानंतर महिला व बाल विकास विभाग त्याचे वितरण करायचे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे यायचे आणि म्हणून मग तो GR यायचा. आता योजना वेगळ्या पद्धतीने कार्यरत करणार आहे किंवा वेगळ्या पद्धतीने चालणार आहे आणि त्यामुळे कोणत्याही प्रकारचा GR न येता डायरेक्ट महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. काल दुपारीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज हे वितरण होणार आणि उद्या आणि अजून 1-2 दिवस हे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे येणार आहेत. हे 1500 रुपये असले तरी येणारे 1500 रुपये देखील येत्या काही दिवसांमध्ये लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. लाडकी बहीण योजना अनेकांनी सांगितलं बंद होईल बंद होईल, तुम्ही देखील आम्हाला कमेंट करायचा की बंद झाले आहे, तुम्ही खोट्या व्हिडिओ करू नका, काय सांगू नका, परंतु असं काही नाही. योजना बंद होणार नाही, योजना त्याच पद्धतीने चालणार आहे. पुढील वर्षभरासाठी 26,500 कोटींच्या निधीची तरतूद देखील केली आहे आणि म्हणून योजना बंद होत नसते. योजना अशाच पद्धतीने पुढे देखील चालणार आहे आणि उर्वरित 1500 रुपये देखील येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहेत. आता या संदर्भातील तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करून आपल्या पुढील अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करा.